स्टार्ट। आज 1 मेच्या प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपल्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासनाकडनं जी जनगणना चालू केली आहे त्याचा आज पहिला पार्ट आज आम्ही इथं घरी आमच्या येऊन सर्व जनगणनेचं काम चालू केलेलं आहे। तसं ही देशातील 16वी जनगणना आहे आणि ही प्रथम पहिली म्हणजे डिजिटल जनगणना ही चालू झालेली आहे। त्याच्यासाठी स्वयंगणनेसाठी वेबसाईट आहे sccensus.government.in अशी ही साईट आहे। त्यावर जाऊन स्वतः आपण 1 ते 15 तारखेपर्यंत ही गणना करू शकतो। मी स्वतः या साईटवर जाऊन आपली माहिती दिली की ही देता येते। तसंच 16 मे ते 14 जून हा एक टप्पा आहे, जो जनगणनेचा टप्पा आहे। तो माणसं आमची घरोघरी जाऊन ते घराचे आयडेंटिफिकेशन त्याचं करणार आणि तिथं त्याचा एक टप्पा तो चालू होईल। आणि ॲक्च्युअल जी आहे ती दुसरा टप्पा जो आहे त्याचा तो फेब्रुवारी ते मार्च 27 अशी हा तो टप्पा आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ही जनगणना करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला शासनाकडनं मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, ज्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या, राशनच्या असू दे किंवा अजून बाकीच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, ह्या जनगणनेमुळं तुम्ही आयडेंटिफाय व्हाल आणि कोणतंही यात लपवून ठेवू नका। जे आहे ते स्वयंघोषित सगळं व्यवस्थित द्या, एवढेच सांगतो आणि थांबतो।